आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळी सकाळी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक त्या ठिकाणी ही भगवंताची 80 फुटाची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण हे बघत आहोत। वातावरण सध्या या ठिकाणी आभाळ आलेला आहे, धुरकट वातावरण झालेलं आहे, त्यामुळे बुद्धमूर्ती आपल्याला सुस्पष्ट या ठिकाणी दिसण्याची थोडी अडचण निर्माण होत आहे, परंतु या ठिकाणी आहे 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे। जगातून लोक या ठिकाणी भगवंताला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। आपल्या धम्मसहलीतील उपासक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। बघत आपण ही भगवंताची 80 फुटाची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आपण बघत आहोत। प्रिय सज्जनांनो, ही भगवंताची 80 फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपण आलो। माझ्यासोबत हे सर्व उपासक आहेत। 80 फुटाची बुद्धाची मूर्ती बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तथागतांची 80 फुटाची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी आहे। ही भगवंताची मूर्ती आहे या ठिकाणी, तथागतांची मूर्ती आपण बघत आहोत। आज सारनाथ येथील बुद्धभूमी मावसाळा येथील निघालेली धार्मिक धम्मसहल जवळजवळ 50 उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि या ठिकाणी ही जे माझ्या पाठीमागे बघत आहात ही 80 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे। बाजूला एक सुंदर अशी भगवंताची मूर्ती आहे आशीर्वाद मुद्रेमध्ये। पाठीमागे अशोक चक्र आहे। अशा पद्धतीने हे सुंदर परिसर, गार्डन, अतिशय फुलं या ठिकाणी सजावट, या ठिकाणी खूप डेकोरेशन, या ठिकाणी बगीचा बनवलेला आहे। पाठीमागे बघत आहात आपण 80 फुटाची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे। आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी, या मूर्तीला वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत। आपण बघत आहात हा संपूर्ण परिसर, या ठिकाणी 80 फुटाची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे। तर हे सर्व उपासक आहेत आपले, हे सर्व धम्मसहलीतील उपासक आहेत। आपण आता पुढे चलूया। थोडं वातावरण ढगाळ वातावरण असल्या कारणाने आणि धुरकट वातावरण असल्या कारणाने या ठिकाणी भगवंताची मूर्ती या ठिकाणी आपल्याला सुस्पष्ट दिसण्यास अडचण निर्माण होते। या ठिकाणी प्रिय सज्जनांनो, हे पाणी आहे। त्या पाण्यामध्ये अतिशय सुंदर हे कमळाचे फूल आहेत, कमळ आहेत। ही भगवंताची मूर्ती अस्सी फुटाची बुद्धाची मूर्ती आपण बघत आहोत। हे छोटीशी बालिका आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेली आहे। बघा हिचं किती पुण्यकर्म आहे की अगदी बालवयामध्ये ही धम्मसहलीमध्ये सहभागी झालेली आहे। ही भगवंताची मूर्ती आहे। प्रिय सज्जनांनो, मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळ्यावरून धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करत असतो। यानंतर 6 फेब्रुवारी 2026 रोजी धम्म परिषदेच्या नंतर 26, कारण 2 फेब्रुवारीला धम्मपरिषद आहे, 26वी धम्मपरिषद आहे, आणि 6 फेब्रुवारीला आपण पुन्हा बुद्धगयेची धार्मिक धम्मसहल आपण काढत आहोत। जवळपास 34 सीट बुकिंग झालेल्या आहेत। आपल्यापैकी कुणाला यायचं असेल तर 800 7174 657
या नंबरवरती आपण संपर्क साधावा। माझ्या पाठीमागे बघत आहात ही सुंदर अशी भगवंताची ही मूर्ती आहे, तथागतांची मूर्ती आहे। समोर हा परिसर आहे, संपूर्ण अतिशय सुंदर हा परिसर, गार्डन आहे। आपण बघत आहोत ही 80 फुटाची बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बरंच काम चालू आहे। हे आपले भंतेजी आहेत धम्मसहलीमधले, भंते राजरत्नजी, भंते अंगुलीमाल आणि आर्याजी प्रज्ञाशिला, सर्व उपासक आपण बघत आहोत। आज या सारनाथ येथे तथागतांच्या या पवित्र भूमीवरती या धम्मसहलीतील 2 उपासकांनी दारूची नशा कायमच बंद करण्याचा संकल्प केला। 3 जणांनी तंबाखू आणि बिडी सोडण्याची जी नशा त्यांनी संकल्प केला। एवढंच नव्हे तर एक तरुण अगदी कमी वयामधला एक विद्यार्थी दशेमधला मुलगा की जो अनेक प्रकारची नशा करत होता, जसं की चरस, गांजा, पेट्रोल, व्हाईटनर, अनेक प्रकारची त्याने नावं सांगितले। त्या नशेमध्ये तो अगदी गुरफटून गेला होता। आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, परंतु या धम्मसहलीमध्ये आल्यानंतर जवळजवळ आज 6 ते 7 जण निर्व्यसनी झालेले आहेत, त्यांनी नशा सोडलेली आहे। आणि महिला मंडळापैकी जवळजवळ 2 महिलांनी तंबाखूची नशा जी होती, तंबाखू खाण्याची होती, ते तंबाखू त्यांनी सोडून दिला। या धम्मसहलीचं हे फार मोठं एक त्याला आपण काय म्हणता येईल, धम्मसहलीचं एक चीज झालेलं, धम्मसहलीचं सार्थक लागली असं म्हणावं लागेल। प्रत्येक टूरमध्ये आपल्या जवळजवळ 3-4 उपासक नशेपासून दूर राहतात, नशा बंद करतात, प्रेरित होतात। धम्मसहलीमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळते आणि म्हणून अशा पद्धतीने ते नशेपासून मुक्त होतात। म्हणून आपण आपल्या या धम्माचा अभ्यास करण्यासाठी, बुद्धांचा, तथागतांच्या प्रत्येक स्थळांची माहिती घेण्यासाठी, प्रत्येक स्थळांना भेट देण्यासाठी आपण बुद्धभूमी मावसाळ्यात निघणाऱ्या धम्मसहलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी होत राहावं असं मी स्वतः भदंत प्रज्ञाबुद्धी आपल्या सर्वांना आवाहन करतो। संपर्कासाठी 800 71 74 657 या नंबरवरती आपण संपर्क साधावा। नमो बुद्धाय, जय भीम।